रविवारी संपूर्ण भारतात नवसाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे। तर अमरावती जिल्ह्यातील सर्व महिला व पुरुष नवसाक्षरांनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावं असं आवाहन अमरावती जिल्हा शिक्षणाधिकारी सय्यद राजिक सय्यद गफार यांनी केलं आहे। माननीय डॉक्टर महेश पालकर साहेब, शिक्षण संचालक योजना पुणे यांच्या मार्गदर्शन आणि भरपूर पाठपुराव्याने महाराष्ट्रात 2022-23 पासून नवभारत साक्षरता कार्यक्रमाची योजनेची अंमलबजावणी होत आहे। आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत 30,500 निरक्षरांची नोंदणी ऑनलाईन झालेली आहे आणि 3,925 स्वयंसेवकांची नोंदणी झालेली आहे। प्रथम आपल्या अमरावती जिल्ह्यातील नवसाक्षरांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट हे 22-23 करिता 9,400 होते आणि 23-24चे धरून मिळून 18,203 होते। परंतु आपल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व शिक्षक, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे उद्दिष्ट हे दिनांक 11/3/24च्या VC-मध्ये 9,400 वरून ते उद्दिष्ट 30,500 करण्यात आलेले आहे। दिनांक 17 मार्च 2024 रविवारला पूर्ण भारतात नवसाक्षरांची परीक्षेचे आयोजन सकाळी 11 ते 5 पर्यंत करण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यात 30,500 महिला व पुरुष नवसाक्षर हे परीक्षा देणार आहेत। या परीक्षेच्या नियोजनाकरिता शाळा तिथे केंद्र असे नियोजन करण्यात आलेले आहे। सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांना विनंती आहे की परीक्षेच्या 1 दिवस पूर्वी सर्व नवसाक्षरांना परीक्षेच्या स्थानी हजर राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि सर्व नवसाक्षरांना माझे आव्हान आहे की त्यांनी 11 ते 5 ह्या वेळेस दिनांक 17 मार्च रविवारला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे।